पावसाळा म्हटलं तर अनेक ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं. त्यातच आता कर्जत या ठिकाणी एका विद्यार्थिनी मुलींनी एक व्हिडिओ जो आहे तो ग्राउंड रिपोर्ट दाखवण्यात आलेला आहे की ज्या ठिकाणी जे शाळेत जात असताना कशा प्रकारे त्या खड्ड्यातून त्यांना जावं लागतं, खड्ड्यातनं चालावं लागतं, गाड्या देखील खड्ड्यातून जातात. असाच एक व्हिडिओ जो व्हायरल झाला त्याची शासनाने दखल घेतलेली आहे. मात्र आता त्या ठिकाणचे खड्डे बुजवायला जरी घेतले असेल त्या संदर्भातला माहिती आपण जी विचारणार आहोत ते अविनाश जाधव यांच्याशी बातचीत करणार आहोत. अविनाशजी, काय सांगणार त्या खड्ड्याचा ग्राउंड रिपोर्ट दाखवल्यानंतर शासनाला जाग येते? खरं तर त्या दोन्ही मुलींचं मी मनापासून अभिनंदन करतो की लहान लहान मुलींनी हातामध्ये एक खोटा बूम घेऊन महाराष्ट्रासमोर त्यांच्या शाळेत जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती दाखवली आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात त्या व्हिडिओची चर्चा झाली. मी 2 दिवस पाहतोय की अनेक लोकांनी त्यांचे व्हिडिओ हे स्टेटसला ठेवले होते, सोशल मीडियावर व्हायरल करत होते. सो त्या दोन्ही मुलींमुळे आज किमान त्या रस्त्याचं काम सुरू झालं आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर तो रस्ताही पूर्ण होईल. परंतु तशीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या शाळांची आहे. तर महाराष्ट्रातल्या या शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या शाळेचा आणि शिक्षणाचा दर्जा हा दिवसेंदिवस घसरत चाललेला आहे. ठाण्यात 1300 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यातल्या अनेक शाळांमध्ये आजही लाईट नाही आहे. 2री, 3री, 4थीचा वर्ग एकाच वर्गात भरतो. शिक्षक नाही आहेत. शाळेच्या वस्तूंचा अजूनपर्यंत अभाव आहे. सो या सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या शाळेची जी परिस्थिती आहे त्याचे व्हिडिओ देखील बनवा आणि ते सोशल मीडियावर टाका, जेणेकरून सरकारला जाग येईल. कारण आजही पालघर जिल्ह्यामधली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे जी सातपाटी. आज सातपाटी शाळेचे सातपाटी ग्रामपंचायतीच्या ज्या सरपंच आहेत त्या शिक्षकांसाठी भांडतात. शिक्षकच नाही आहेत विद्यार्थ्यांना शिकवायला. मला असं वाटतं की अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातली असेल. जर 2 मुलींनी मिळून रस्ता सुधारला तर सर्व विद्यार्थ्यांनी मिळून महाराष्ट्राची शिक्षण पद्धत सुधारावी. याच्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये कम्प्युटर आहे का, तुमच्या शाळेत कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं, तुमच्या शाळेच्या इमारतीची काय परिस्थिती आहे, या सगळ्याचे व्हिडिओ बनवा आणि सोशल मीडियावर टाका. मला वाटतं की आत्ताच्या घडीला सोशल मीडिया ही प्रत्येकाची एक ताकद आहे आणि मला असं वाटतं की जर महाराष्ट्रातली शिक्षण परिस्थिती काय आहे ही मंत्र्यांना कळावी, मुख्यमंत्र्यांना कळावी, तर याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा, हे व्हिडिओ बना आणि बिंदास ग्रुपवर टाका. आम्ही तुमच्या शाळेला भेट देऊ. निवडणुका आले की घोषवारा तयार करतात, हे करू ते करू, मात्र त्या गोष्टी होताना दिसतात. मी तुम्हाला सांगतो पुढच्या निवडणूक ही वेगळ्या पद्धतीचीच असेल. पुढच्या निवडणुकीला ज्या वेळेला उमेदवार प्रचाराला जातील त्यावेळेला झेंझीज आहेत ना, ही सगळी आताची तरुण पिढी आहे ना, ह्यांनी जी आश्वासनं दिली होती ना मागच्या वेळेला त्यांचे व्हिडिओ बनवून टाकतील. त्यामुळे पुढची निवडणूक ही प्रत्येक राजकीय नेत्यालाही कठीण असणार आहे. त्यामुळे आत्ताच सुधारा, नाही तर पुढच्या निवडणुकीला ज्या वेळेला लोकांच्या दारात मतदान मागायला जाल ना त्यावेळेला हे झेंजीस तुमच्या झिंज्या उपटल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. पाहिलं तर आत्ताच गडचिरोलीमध्ये 5 पैकी 3 विद्यार्थी आहेत, त्यांचा मृत्यू झालेला सर्पदंशाने. ते देखील विद्यार्थी एक अनाथ आश्रमातल्या आश्रमशाळांची परिस्थिती खूप वाईट आहे. तुम्ही आश्रमशाळा ज्या आहेत ना तिथे एकदा जाऊन व्हिजिट करा. तुम्ही तुमचे कॅमेरे घेऊन जा. त्या मुली कशा परिस्थितीमध्ये राहतात, त्यांच्यात शिक्षण कशा प्रकारचं दिलं जातं हे कळतं. काल माझ्याकडे आश्रमशाळेतल्या काही मुली आल्या होत्या शहापूरच्या. त्यांच्या इथली परिस्थिती, त्यांचं नाव नोंदवलंय पुण्याच्या कॉलेजला, शिकवतात इथे. त्यांच्या नावाची गव्हर्नमेंटच्या जेवढ्या सुविधा आहेत त्या एक कोणतरी UP बिहारचा एक कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी त्या सगळे घेतलेले आहेत. सो महाराष्ट्रातली शिक्षण परिस्थिती खूप वाईट आहे. ज्या म्हणून मगाशी मी म्हटलं या मुलींनी जे केलं आहे तशाच प्रकारच्या गोष्टी ही या उर्वरित शाळेच्या मुलांनी देखील कराव्या आणि महाराष्ट्राची शिक्षण परिस्थिती जी आहे ती लोकांसमोर आणावी, ही माझी सर्व तरुण त्या शाळकरी विद्यार्थ्यांना विनंती आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय आठवण करून द्याल तुम्ही? मला असं वाटतं की ह्या मुलांचे जर व्हिडिओ आले तर आम्ही काय आठवण करून द्यायची गरजच नाही आहे. ही लहान लहान मुलंच त्यांना सगळं आठवण करून देतील. नक्कीच येणाऱ्या काळात ह्या तरुण मंडळीकडनं आता अशा वेळेचा व्हिडिओ शासनापर्यंत मुख्यमंत्री पोहोचले तर नक्कीच येणाऱ्या काळात सरकारला जाग येईल का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.